हिवाळ्याची गुलाबी थंडी आता पुन्हा एकदा परतू लागली आहे। काही दिवस खूप उकाडा जाणवला, पण आता मात्र पुन्हा एकदा मस्त कडाक्याची थंडी पडणार याची खात्री वाटू लागली आहे। तेव्हा या दिवसांमध्ये जितकं न्यूट्रिशियस फूड खाऊ तितकं अंगाला लागणार आहे यामध्ये काहीही शंका नाही। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एका मस्त सॅलडची रेसिपी, ज्यामध्ये पनीरचाही उत्तम वापर करण्यात आलेला आहे। नमस्कार, माझं नाव शेफ पराग जोगळेकर आणि मी ठाण्यामध्ये सिझल देसी रेस्टोबार नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो। आज आपण एक आगळीवेगळी रेसिपी बघणार आहोत। सॅलडच आहे, पण सॅलडमध्ये आपण यूज करणार आहोत पनीर, ग्रिल्ड कॉटेज चीज, मँगो पल्प यूज करणार आहोत आणि आइसबर्ग लेट्यूस। त्याचं नाव आहे ग्रिल्ड कॉटेज चीज विथ मँगो ड्रेसिंग इन आइसबर्ग लेट्यूस। तर त्याच्यासाठी पहिले आपण लेट्यूस कापून घेऊयात। लेट्यूसचे आपण एक साधारणपणे क्यूब्स छोटे छोटे कापून तयार ठेवूयात। लेट्यूस क्रिस्प ठेवण्यासाठी कायम लक्षात ठेवावं की हे असं कट केल्यानंतर आपण लेट्यूस जे आहे ते आईस वॉटरमध्ये घालायचं। आईस वॉटरमध्ये घातल्याने लेट्यूसचा जो काही आहे त्याला तो एक क्रिस्पीपणा येतो। तर ह्याच्यासाठी आपण आता ड्रेसिंग बनवूयात। याच्यामध्ये आपण मँगो पल्प घेणार आहोत आणि मँगो पल्प असा स्वीट असतो, पण त्याला संपूर्ण बाकीच्या सगळ्या इन्ग्रेडियंट्समध्ये आपण कट डाऊन करणार आहोत त्याचा स्वीटनेस। थोडंसं लिंबू ज्यूस, त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहोत आपण, चॉप्ड गार्लिक, थोडंसं व्हाईट पेपर पावडर, ओरेगॅनो, रोजमेरी आणि सॉल्ट। अशा प्रकारे आपण हे ड्रेसिंग बनवणार आहोत। ह्या सगळ्या गोष्टींनी आपण ओरेगॅनो, गार्लिक, नंतर लिंबू ज्यूस हे सगळं घातल्याने काय होतं, तो मँगोचा जो गोडपणा आहे तो संपूर्ण कट होतो। तर हे आपण थोडंसं ड्रेसिंग बाजूला काढून ठेवूयात। आपल्याला पनीर त्याच्यामध्ये मिक्स करायला, जसं हे लेट्यूस मग आपण त्याच्यात मिक्स करून घेऊयात। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। त्याच्यानंतर आपण पनीरचे छोटे क्यूब्स कापलेले आहेत आणि ते पनीरचे क्यूब्स थोडेसे तेलावरती आपण सॉटे करून घेतलेले आहेत, ते आपण ह्या ड्रेसिंगमध्ये घालणार आहोत। त्याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि प्रेझेंट करताना परत खालती संपूर्ण लेट्यूस, बेड ऑफ लेट्यूस म्हणायचं आपण त्याला, आणि त्याच्यावरती हे जे काही आपण कॉटेज चीज किंवा पनीर हे जे मँगो ड्रेसिंगमध्ये मिक्स केलेलं आहे, मग त्याच्यामध्ये थोडेसे हर्ब्स ड्रेसिंगसाठी म्हणून चॉप्ड हर्ब्स आणि गार्निश्ड विथ पार्मेझन चीज आणि थोडंसं ग्रीन कलर येण्यासाठी पार्सली। सो प्रेझेंटिंग ग्रिल्ड कॉटेज चीज विथ आइसबर्ग इन मँगो ड्रेसिंग।